शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राध्यापक रवींद्र पाटील यांचं जीवन आदर्शवत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी केलं. हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातील ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक रवींद्र पाटील यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकास व पाणीपुरवठा मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे होते. प्राचार्य डॉक्टर जी बी कोळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. प्राध्यापक डॉक्टर मोहन सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे यांनी मानपत्राचं वाचन केलं. सेवानिवृत्तीबद्दल प्राध्यापक रवींद्र पाटील यांचा सत्कार डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला. सौ वैशाली रवींद्र पाटील यांचा सत्कार माजी मुख्याध्यापिका हिराताई मुसाई यांच्या हस्ते करण्यात आला. माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले की प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात योगदान दिले. यापुढे त्यांनी शिक्षण वाचवा देश वाचवा अभियानामध्ये योगदान द्यावं. सध्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट राजेंद्र डांगे, श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष AR तांबे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, माजी शिक्षणाधिकारी BB भंडारे, नगरसेवक दयासागर मोरे, प्राध्यापक डॉक्टर अप्पासाहेब शेळके, प्राध्यापक अरविंद वाघमोडे यांची भाषणं झाली. प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले, बालाजी उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन कारंडे, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मुसाई, हिराताई मुसाई, संस्थेचे संचालक छगनराव नांगरे, जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, कबनूरच्या सरपंच सुलोचना कट्टी, बापूसाहेब ठोंबरे, BD पाटील, सुनील इंगवले, इचलकरंजीचे नगरसेवक सयाजीराव चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती दीपक वाडकर, नगरसेवक अमर वरुटे, माजी सरपंच नूर मोहम्मद मुजावर, माजी प्राचार्य DB जुजारे, तलाठी किशोर पाटील, NN काझी, सागर परीट, विवेक स्वामी, पैलवान अण्णासू निंबाळकर, बाबासू कोकणे आदी उपस्थित होते. प्राध्यापक सुनीता तेलसिंगे, प्राध्यापक सुहासी नामदार यांनी सूत्रसंचालन केलं. प्राध्यापक रमेश पाटील यांनी आभार मानले. मराठी न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर.